आता एक नजर टाकूयात आजच्या 4 मोठ्या घडामोडींवर। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची आयात निर्यात सुरू झालेली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुत्रानं काल भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता नवी चर्चा रंगली आहे। आज सुजय विखे पाटील मातोश्रीवर जाणार आहेत, तर विखे पाटील प्रचारापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतील अशी चर्चा आहे। तिकडे दिल्लीमध्ये भाजपकडून लोकसभेसाठी जबरदस्त तयारी करण्यात येते। आज भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे। भाजपचे सगळे वरिष्ठ नेते या बैठकीला हजर राहतील। या राजकीय घडामोडी व्यतिरिक्त आज देशाचं लक्ष लागलंय ते म्हणजे मसूद अझरवरील निकालाकडे। संयुक्त राष्ट्रामध्ये आज मसूद अझरबाबत निर्णय होणार आहे। भारताने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती आणि त्यावर आता काहीच तासात निर्णय येईल। खेळाच्या मैदानातही आज भारतासाठी महत्त्वाचा दिवस असेल, कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या मालिकेतील आज शेवटचा सामना खेळवला जाणार आहे। भारत आणि ऑस्ट्रेलियानं 2-2 सामने जिंकून बरोबरी केलेली आहे, त्यामुळे आज दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती असेल।